नमस्कार मंडळी, आज सकाळी 7 वाजता बुलढाणा ते सैलानी फेरी घेऊन येत असताना रायपूरपासून थोड्याच अंतरावर पांगरी ते रायपूरच्या मधामध्ये एक छोटासा पूल जो लोकांच्या शेतातलं पाणी गिनी जाण्यासाठी खाली केलेला आहे, तो अक्षरशः पूल थोडा खचला आणि त्यातला जो सिमेंटचा बंब आहे तो तुटून पडला. तर हे बघा, आणि प्रशासनाचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे, काहीच नाही. आणि ह्या बसमध्ये शाळकरी मुलं जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला येतात, गर्भवती माता भगिनी हे येतात. तर प्रशासन ज्येष्ठ नागरिक बांधकाम विभागाला जाणून बुजून दुर्लक्ष आहे. आणि ह्या रोडवरती पांगरी या ठिकाणी 2 प्लॅन्टला मंजुरात देण्यात आलेली आहे. तर तिथं ओव्हरलोडच्या गाड्या 70 टनाच्या गाड्या ह्या चालतात, जेणेकरून ह्या रोडची जी अवस्था आहे ही 12 टन ते 15 टनाची गाडी चालू शकते, एवढीच कॅपॅसिटी आहे रोडची. त्या रोडवरची म्हणजे मोठ्या प्रमाणात 70 टनच्या लोडच्या गाड्यामुळे हा रोड खराब झाला. तर याच्याकडे कोणी प्रशासन लक्ष दिलं झालं, उद्या या खड्ड्यामुळं व रोड खराबमुळं जीवितहानी होऊ शकते व ते नाकारता येत नाही. जर याचं जर काही जीवितहानी झाली तर कोण जबाबदार राहणार? एखादा 2 व्हीलरवाला झाला, हे झाला, जर इथं आला तर या बंब्यामध्ये डायरेक्ट जाऊन जीव जाऊ शकतो त्याचा. एखादा जीव जर गेला तर तो वापिस येऊ नाही शकत. त्याच्या तात्काळ याची प्रशासनाने दखल घेऊन याची डागडुजी व कोणाचा जीव जाऊ नये याची प्रशासन दखल घ्यायला पाहिजे डागडुजीचे काम नाही ते आणि लवकर निपटारा करायला पाहिजे.